महसूल आणि पोलिसांची धडाकेबाज कारवाई. आंतरराज्य गॅस काळाबाजार रॅकेटचा पर्दाफाश. वाहनांसह 6 सिलेंडरसह करोडोंचा मुद्देमाल जप्त. आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश. महाराष्ट्र गुजरात सीमेवर अवैधरित्या LPG गॅसचा साठा करून व्यावसायिक हॉटेलांना पुरवठा करणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य टोळीचा महसूल आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत पर्दाफाश केला आहे. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर दहिवेल राष्ट्रीय महामार्गावरील बालाजी हॉटेलच्या पाठीमागे सुरू असलेल्या या काळा बाजारावर छापा टाकत प्रशासनाने कोट्यावधींचा मुद्देमाल जप्त केला. गुप्त माहितीच्या आधारे पिंपळनेरचे अपर तहसीलदार अधिकारी पेंढारकर यांच्या नेतृत्वाखालील महसूल पथक आणि पिंपळनेर पोलीस ठाण्याचे API नामदेव सहारे व PSI संदीप संसारे यांच्या संयुक्त पथकाने ही धडक कारवाई केली आहे. कारवाईची चाहूल लागताच आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केलं. प्राथमिक तपासानुसार भारत पेट्रोलियमच्या मोठ्या टँकरमधून इलेक्ट्रिक मोटारीच्या सहाय्याने व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये गॅस चोरून भरला जात होता आणि तो महाराष्ट्र व गुजरात सीमेवरील हॉटेलांना विकला जात होता. या कारवाईत पोलिसांनी भारत पेट्रोलियमचा एक मोठा गॅस टँकर, 3 4-चाकी वाहनं, 2 बोलेरो आणि 1 मारुती सुझुकी, 106 व्यावसायिक गॅस सिलेंडर तसेच गॅस रिफिलिंगसाठी वापरण्यात येणारी इलेक्ट्रिक मोटार, पाईप व करोडांचं साहित्य जप्त केलं आहे. या धडक कारवाईमुळे महामार्ग परिसरात बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांचं धाबे दणाणले असून फरार आरोपींचा शोध आणि रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी PSI संदीप संसारे पुढील सखोल तपास करीत आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.